धनंजय, मला सांगा, प्रशासनासोबत बोलल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं? काल ज्यावेळी तुम्ही स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली, गावकरी सोबत होते, काय चर्चा झाली? साधारणतः 1 तास तरी तुम्ही बोलला असाल. आम्हाला 1 तास वेळ दिलता, म्हणजे तसा वेळ एवढाच म्हणून नव्हता दिला. आमची चर्चा संपली 1 तासात. 45 मिनिटं आम्ही जे काही पहिला 6-8 दिवसातला तपास आहे, जो CIDकडे वर्ग केला गेला केज पोलीस स्टेशनने, त्या संदर्भात जास्त चर्चा झाली. आणि मला अपेक्षित नव्हतं ती गोष्ट समोर आली. केज पोलीसनी आज पण SP साहेबांशी कुठलीही, म्हणजे जे काही बेसिकली तपास आहे त्यातल्या कुठल्याही गोष्टी त्यांच्या कानावर देखील गेलेल्या नव्हत्या. म्हणून आमचे जे प्रश्न होते ते आम्ही सगळे मांडले आणि त्याची जी सविस्तर माहिती आहे ती आम्ही 2-3 दिवसात SP साहेबांना देत आहोत. त्यानंतर त्याची चौकशी होईल आणि चौकशी कळेल की कशा चुका किंवा कसं आरोपीला मित्र गेलेलं होतं किंवा त्यांना कसं अभय दिलेलं होतं, या सगळ्या गोष्टी समोर येतील. पण प्रामुख्याने आज जे आंदोलन आहे त्या संदर्भात पण चर्चा झाली आणि चर्चेच्या अंती असं लक्षात आलं की साहेबांनी सांगितलं की तुम्ही जर थांबलात तर बरं होईल, काम चालू आहे चांगल्या पद्धतीनं. पण त्यांचं योग्य आहे, त्यांचं काम ठीक आहे, पण सुरुवातीला जो तपास दिला गेला तो समाधानकारक नाही, तो असमाधानकारक आहे. म्हणून आम्ही आजची जी आंदोलनाची दिशा आहे ती ठरवलेली आहे आणि आज आम्ही ते आंदोलन करत आहोत. पण जिल्हा पोलीस अधीक्षकांचं म्हणणं असं होतं की ज्या दरम्यान ही घटना घडली आहे त्या दरम्यान ते इथे नव्हते, कारण आपल्याला माहिती आहे की या घटनेनंतर ज्यावेळी अविनाश बारगळ यांची बदली झाली त्यानंतर हे नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक आपल्याकडं जॉईन झाले होते. तर त्या मधल्या पिरियडमधलाच हा सगळा तपास आहे. त्यामधल्या पिरियडमधलाच 6 तारखेपासून 21 तारखेपर्यंत जे केज पोलीस स्टेशनने करायला पाहिजे होतं, जे इथल्या अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे होतं, ते अशी कुठलीच गोष्ट केली नाही. आता अजून काही 10-20% गोपनीय गोष्टी आहेत, ते मला तुम्हाला सांगता नाहीत येत. अशा देखील काही गोष्टी धक्कादायक त्यांनी समोर केल्या आणि आम्ही आणि गावकरी अशी सविस्तर 45-50 मिनिटाची चर्चा या विषयावर झाली. आम्ही सगळं जी माहिती आहे आमच्याकडं किंवा जे फुटेज आहेत ते आम्ही येत्या 2 दिवसात साहेबांना देत आहोत. त्याच्यानंतर 10 दिवसाचा कालावधी त्यांच्याकडं दिला आहे, आम्हीच दिला आहे की 10 दिवसात सगळी इन्व्हेस्टिगेशन करा. मग सगळ्या चुका समोर येतील. म्हणजे त्या घडलेल्या घटनेदिवशी जे काय ह्या सगळ्यांचं शेड्यूल होतं, जे काय हा सगळा काय म्हणतं पूर्वनियोजित कट रचल्यासारखी सगळी जी गोष्ट केली होती प्रशासनाला सोबत घेऊन, कारण का अगोदरच्या दिवशी ते आरोपी जे आहेत ते सर्रास पोलीस स्टेशनमध्ये येऊन अधिकाऱ्यांना सुद्धा भेटलेले आहेत, ते सुद्धा CCTV फुटेज समोर आलेले आहेत. आणि चहा पाणी करणं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्वनियोजित कट सगळा झाला. आणि ह्याच्यामध्ये खूप मोठी टोळी आहे, ह्यांची पण टोळी आहे आणि ह्यांनी प्रशासनाला, म्हणजे त्याची काय ताकद आहे, ते काय करू शकतात. आता लोक तेच आहेत, पण ह्या 2 महिन्यामध्ये जिल्ह्यातला फरक आपल्या माध्यमातून तुम्ही दाखवला असेल की काय बदल झाला आहे. अगोदर तसं कुठंही काही जरब नव्हती प्रशासनावर आणि त्यामुळे खूप मोठं नुकसान झालं आहे. आमचं झालं आहे, कुटुंबात झालं आहे, गावाचं झालं आहे आणि समाजाचं देखील हे सगळे मिळून नुकसान करत होते. या संदर्भात चर्चा झाली. पण हे चर्चा होत असताना आता प्रामुख्याने कुठल्या मागण्या आहेत? कारण मागण्या भरपूर आहेत. मला माहिती आहे की मागच्या अनेक दिवसापासून ज्यासाठी तुम्ही CIDच्या अधिकाऱ्यांना भेटताय, SITच्या टीमच्या लोकांना भेटताय, प्रशासनामधल्या लोकांना भेटताय, पण आता प्रमुख मागण्या कुठल्या असतील? प्रमुख मागणी आहे कृष्णा आंधळेला अटक झाली पाहिजे. त्याचे समर्थक अजून देखील स्टेटस ठेवत आहेत, त्यांच्यावर काही जास्त कडक कारवाई केली जात नाही. ते प्राणघातक हल्ले करतायत, त्याच्यामुळे त्याला अटक झाली पाहिजे. सरकारी वकील साहेबांची नियुक्ती झाली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण सगळं चाललं पाहिजे, अंडर ट्रायल चाललं पाहिजे. अशा प्रमुख मागण्या आहेत आणि इतरही काही मागण्या आहेत. त्यामुळे आज आमचं आंदोलन हे सुरू होत आहे. मनोज जरांगे पाटील या आंदोलनादरम्यान आपली भेट घेणार आहे, तर त्यांचं एकूण शेड्यूल कसं असेल? ते 12च्या नंतर येतील इथं दुपारी. आणि आमची विनंती आहे सर्वांना, जे काही बाहेरचे लोक येणार आहेत, जे सर्व समाजातील लोक येणार आहेत, त्यांना फक्त तुम्ही सहभाग नोंदवा. जे आंदोलन आहे अन्नत्याग, ते गावकरी आणि कुटुंबीय हे करेल. कारण आम्ही त्यांना अशी दादांना पण विनंती केलेली आहे आणि इतरांना पण विनंती करतो आहे की आंदोलनात सहभाग नोंदवा तुम्ही, परंतु अन्नत्याग आंदोलन हे देशमुख कुटुंबीय आणि गावकरी हे करतील. फक्त देशमुख कुटुंबातले किती लोक सहभागी होतील? आम्ही सगळेच. अच्छा, म्हणजे वैभवी आम्ही सगळेच बसणार आहोत. पण वैभवीचं मला वाटतं 12वीची परीक्षा चालू आहे. आजचा दिवस तरी वैभवी बसेल इथं, मग पुन्हा संध्याकाळून ठरवू आपण. म्हणजे ती काय म्हणते, तिला सांगितलं आहे तसं तू थांब म्हणून, पण सगळेच बसल्यानंतर ती काय करते अजून पुढं काय माहीत नाही.
माझा शेवटचा प्रश्न आहे की सुरेश धस ज्यावेळी इथं आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी मुख्यमंत्र्याला भेटणार आहे, राज्याच्या प्रमुखाला भेटून हे सगळं अवगत करणार आहे. तर त्यांच्याशी आपला काही संपर्क झाला का? त्यांनी काही कळवलं आहे या संदर्भात? आणि त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना कळवलं असेल, तिथून निरोप येणं बाकी असेल तर त्याची देखील आम्ही संध्याकाळपर्यंत वाट बघू. म्हणजे काय निरोप येतो तिकडून किंवा काय अजून आज दिवसभरात काय घडतंय हे आत्ताच बोलणं उचित नाही. संध्याकाळी सगळ्या गोष्टी समोर येतील. नक्कीच. तर हे धनंजय देशमुख होते जे सांगतायत की आंदोलनाला काही वेळाने सुरुवात होईल आणि या आंदोलनाला जे बाहेरचे लोक म्हणजे अगदी मनोज जरांगे पाटील असतील किंवा इतर जे मंडळी येत आहेत ते हजेरी लावून जातील. प्रमुख जे अन्नत्याग आंदोलन आहे ते केवळ मसाजोगचे नागरिक आणि देशमुख कुटुंबीय करतील. विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये वैभवी देशमुख ही संतोष देशमुख यांची मुलगीसुद्धा सहभागी होणार आहे. आपल्याला माहीत आहे की वैभवी देशमुख ही सध्या 12वीला आहे, तिची परीक्षा चालू आहे. तरीसुद्धा या परीक्षेच्या दरम्यान ती अन्नत्याग आंदोलन करणार आहे. त्यामुळं प्रशासनाला हे अगदी गांभीर्यानं घ्यावं लागणार आहे. कारण एकीकडे संतोष देशमुख यांची हत्या होऊन 65-70 दिवसानंतर कुटुंबाला आपल्या मागण्यासाठी आंदोलन करावं लागतं आहे आणि केवळ कुटुंबालाच नाही तर या कुटुंबासाठी अख्खा मसाजोग गाव एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, मसाजोग, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.